नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, कॅन्सरचं नाव जरी काढलं तरी भल्या भल्यांना घाम फुटतो। आजकालची बदलती जीवनशैली, कामाचा ताण तसेच इतर गोष्टींमुळे अनेक लोकांना विविध आजारांनी ग्रासलंय, ज्यापैकी कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात होणारा आजार आहे। भारतात कॅन्सरच्या रुग्णांचं प्रमाण देखील वाढत चालल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या टीव्ही अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत आहे हे सर्वांनाच माहिती असेल। यापूर्वी ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी ट्रेंडमध्ये असायची, पण आजकाल ती ब्रेस्ट कॅन्सरमुळे चर्चेत आहे। कॅन्सर आणि तिच्या उपचारांबाबत अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर दररोज काही ना काही शेअर करत असते। जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला। या खास प्रसंगी हिना खानने एका कार्यक्रमात लोकांना अलर्ट केलंय, तसेच वैद्यकीय चाचण्यांचे महत्त्व समजून घेणे आपल्यासाठी का महत्त्वाचे आहे याबद्दल तिने सांगितले। मित्रांनो, तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की अनेकदा लोकांची वैद्यकीय चाचणी विनाकारण करून घेतली जाते। याचे कारण अधिक खर्च, मात्र अनेक लोक परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाईपर्यंत डॉक्टरकडेही जात नाहीत। आजकाल ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत असलेली हिना खानने आरोग्यासाठी टेस्ट करून घेणे का महत्त्वाचे आहे याचे कारण सांगितले आहे। हिना खान म्हणाली की तिचा हा प्रवास खूप अडचणीतून गेला आहे। ती हसतमुखत असते, पण उपचारादरम्यान तिला होत असलेल्या वेदना आणि अस्वस्थता तिच्यासाठी एक परीक्षा आहे। ती म्हणते की आधी चाचणी केल्याने तिला खूप मदत झाली, कारण त्यानंतर त्यांचे संपूर्ण जग बदलले होते। अनेक वेळा जाणून-बुजून किंवा नकळत आपण मोठमोठ्या आजारांना आणखी मोठा बनवतो, म्हणूनच कर्करोग सारख्या आजारांची वेळेपूर्वी माहिती घेणे आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ज्यामुळे अनेक प्रकारचे फायदे मिळू शकतात। हिना म्हणते की जितक्या लवकर चाचणी केली जाईल तितक्या लवकर निकाल कळेल आणि उपचार सुरू करता येईल। वेळेत रोग ओळखल्यास निदानात अधिक यश मिळते, कारण आपले शरीर देखील लवकर उपचारांना प्राधान्य देते। एखादा आजार बराच काळ शरीरात राहिल्यास भविष्यातून त्यातून बरे होणे कठीण होते आणि खर्चही जास्त होतो। सुरुवातीलाच पैसे खर्च करून खात्री करून घेतलेले बरे। मित्रांनो, अनेक आरोग्य तज्ञही असे सांगतात की अनेक वेळा रुग्ण, विशेषतः कुटुंबातील वडीलधारी मंडळी वैद्यकीय तपासणी टाळतात, कारण त्यांना वाटते की कुटुंबाचा पैसा वाया जाऊ नये। त्यांना हे समजत नाही की उपचार उशिरा होण्यापेक्षा वेळेवर उपचार घेणे चांगले आहे आणि यामुळे भविष्यातही खर्च किती वाढतो। दरम्यान कर्करोगाच्या तपासणीबद्दल बोलायचे झाले तर 45 ते 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी वेळोवेळी स्वतःची कर्करोगाची चाचणी करून घेतली पाहिजे। स्तनाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी 40 ते 75 वर्षे वयोगटातील प्रत्येक महिलेने कर्करोगाची चाचणी करून घ्यावी। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।